श्रीमत दासबोध दशक 18वा बहुजिन्सी समाज तिसरा निस्पृह शिकवण निरूपण. श्रीराम समर्थ. दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य याचा करू नये नाश. दास म्हणे सावकाश विवेक पाहावा, न पाहता उत्तम विवेक अवघा होतो अविवेक. अविवेके प्राणी रंक ऐसा दिसे. हे आपले आपण केले, आळसे उदास नागविले, वाईट संगतीने बुडविले. देखता देखता मूर्खपणाचा अभ्यास झाला, बाष्कळपणे घातला घाला. काम चांडाळ उठिला तरुणपणी, मूर्ख आळशी आणि तरुणा, सर्वविषयी दैन्यवाना. काही मिळेना कोणा, काय म्हणावे. जे जे पाहिजे ते ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही. उत्तम गुण काहीच नाही अंतर्यामी. बोलता येना बसता येना, प्रसंग काहीच कळेना. शरीर मन हे कळेना अभ्यासाकडे. लिहिणे नाही वाचणे नाही, पुसणे नाही सांगणे नाही. नेमस्तपणाचा अभ्यास नाही बाष्कळपणे. आपणास काहीच येना आणि शिकवलेही मानेना. आपण वेडा आणि सज्जना बोल ठेवी. अंतरी एक बाहेरी एक, ऐसा जयाचा विवेक. परलोकाचे सार्थक कैसे घडे. आपला संसार नासला, मनामध्ये पस्तावला, तरी मग अभ्यास केला पाहिजे विवेकाचा. एकाग्र करून या मन, बळीची धरावे साधन. येत्री आळसाचे दर्शन होऊच नये. अवगुण अवघेची सांडावे, उत्तम गुण अभ्यासावे. प्रबंध पाठ करीत जावे जाड अर्थ. प्रबंध बंद श्लोक प्रबंध. नाना दाटी मुद्रा छंद. प्रसंग ज्ञानेची आनंद होत आहे. कोणे प्रसंगी काय म्हणावे, ऐसे समजून जाणावे. उगेची व उगेचे नावे कासे असे, दुसऱ्याचे अंतर जाणावे. आदर दे कोण म्हणावे, जे आठवेल ते गावे हे मूर्खपण. ज्याची जैशी उपासना त्याची गावी चुकावे ना. राग ज्ञाना तळ ज्ञाना अभ्यासावे. साहित्य संगीत प्रसंग माने, करावी कथेची गमशाने. अर्थांतर श्रवण मनाने काढीत जावे. पाठवदंडची असावी, सर्व काळ उचलीत जावे. सांगितले गोष्टीचे असावे स्मरणांतरी. अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र धंडाळावा. प्रचित येईल तो घ्यावा अर्थमणी. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह शिकवण निरूपण नाम समास तिसरा.